अजितदादांच्या विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता। AAIB कडून प्राथमिक अहवाल जाहीर केला जाण्याची शक्यता। अजितदादांच्या निधनाला 1 महिना पूर्ण। अजितदादांच्या आठवणीमध्ये पवार कुटुंबीय भाऊक। जय पवार आणि सुप्रिया सुळेंनी अजितदादांसोबतचा फोटो केला पोस्ट। जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतंय। रोहित पवारांची भावनिक पोस्ट। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाला 1 महिना पूर्ण। दिवंगत अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीतील गुजुबावी ग्रामस्थांकडून गाव बंद। आमदार रोहित पवारांवर कारवाई करण्याची मागणी। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचं मरीन लाईन्स पोलिसांना पत्र। पोलीस अधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप। संदीप क्षीरसागर अमोल मिटकरींवरही कारवाईची मागणी। राज्य सहकारी बँक प्रकरणामध्ये अजितदादांसह 70 जणांना क्लीन चिट। मुंबई हायकोर्टानं आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला। अण्णा हजारे आणि ईडीचा हस्तक्षेप अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला। मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक विस्कळीत। 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं रुग्णांचे हाल। रस्त्याची कामं सुरू असल्यानं वाहतूक विस्कळीत। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचणीचा अहवाल SIT कडे सुपूर्द। आज न्यायालयासमोर सादर केले जाणार अहवाल। भिवंडीमध्ये बंडखोरी करणं भाजपच्या नगरसेवकांना भोवण्याची शक्यता। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची 6 बंडखोर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस। हिंगोली नगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या बैठकीमध्ये 17 महिला नगरसेविकांपैकी एकच महिला नगरसेवक उपस्थित। अनुपस्थित महिला नगरसेविकांचे नातेवाईकच सभागृहात उपस्थित। सातारा नगरपालिकेच्या नगरसेविकेचा मुख्याधिकाऱ्यांवर धक्काबुक्कीचा आरोप। मात्र CCTV समोर आल्यानंतर नगरसेविका सावित्री बडेकर यांनी बनाव केल्याचं समोर।